नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रिल लिक्विडच्या या रिकाम्या झालेल्या बॉटलचा कशाप्रकारे सुंदर वापर करायचा आहे ते दाखवणार आहे. आणि तुमच्याकडे जर अशी रिकामी झालेली बॉटल असेल आणि ती तुम्ही फेकून देत असाल तर ती फेकून न देता त्याचासुद्धा तुम्ही या पद्धतीने वापर नक्कीच करून बघा. आता आपल्याला याचं हे झाकण लागणार आहे ते बाजूला ठेवून देऊया. आता या बॉटलवरती जो स्टिकर आहे तो आपल्याला काढायचा आहे. येथे मी तारेच्या घासणीने घासून हा स्टिकर काढून घेतलेला आहे. आपल्याला या बॉटलला आता डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी येथे मी अशा प्रकारचा क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे. आता हा टेप आपण बॉटलच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बॉटलच्या खालच्या बाजूला हा टेप लावून घेतलेला आहे. येथे तुम्हाला लेस लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता. आता आपल्याला याला आणखीन डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी येथे मी ब्लू कलरची लोकर या पद्धतीने फेविकॉल लावून बॉटलला चिकटवून घेत आहे. अशा प्रकारे लोकर लावून झाली की आता आपण येथे पुन्हा एकदा हा क्राफ्टिंग टेप बॉटलच्या मधल्या भागावरती लावून आता ही ग्रीन कलरची लोकर सुद्धा आपण बॉटलला लावून घ्यायची आहे. ग्रीन कलरची लोकर लावून झाली की पुन्हा एकदा आपल्याला हा क्राफ्टिंग टेप लावायचा आहे. आता आपण येलो कलरची लोकर लावून पुन्हा एकदा वरच्या बाजूला अशा पद्धतीने हा टेप लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला या बॉटलला आणखी थोडं डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी अशा पद्धतीचं कापडी फूल घेतलेलं आहे. त्याला आपण थोडंसं फेविकॉल लावून या ब्लू कलरच्या लोकरवरती आता आपण हे चिकटवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मधोमध या पद्धतीने मी चिकटवून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने ही बॉटल आपण डेकोरेट करून घेतलेली आहे. ही बॉटल तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा डेकोरेट करू शकता. आता याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया. याचा उपयोग या पद्धतीने मी फ्लावर वेस सारखा करणार आहे. त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे ते याच्यामध्ये ठेवत आहे. आता हा बॉटल पासून बनवलेला फ्लावर वेस तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.